श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराजांनी नाम देऊन असंख्य भक्तांना आनंदाचं धनी केलं. श्री रामानंद महाराजांनी सोपविलेले हे रामकार्य करण्यासाठी महाराज किती प्रवास करीत होते. सारखा प्रवास, तोही बैलगाडीचा. बरं, बैल चांगले पाहिजेत, धमणीच पाहिजे अशी श्री महाराजांची कुठलीही अट नसे. मिळेल त्या बैलगाडीने ते प्रवास करीत. बैलगाडी चालविण्याची सेवा बहुतेक शिष्यवर्गच करीत असे. मूर्ती स्थापनेनंतर ही सेवा कधी नरहरी मामा तर कधी प्रभाकर जाफराबादकर करीत, तर बऱ्याच वेळा मंदिराशेजारी राहणारे सखाराम कपाळे, किसन, गोपाळ, बाबू पोद्दार ही सेवा करीत असत. परगावी गेल्यावर त्या गावचा एखादा शिष्य ही सेवा करीत असे. त्यात कधी डोंगर शेवलीचे आबासाहेब असत, तर कधी बीबीचे कृष्णराव कुलकर्णी, कधी राम मास्तर अंजनकर, तर कधी डिगू अण्णा अंजनकर. या सेवेकऱ्यांचीही महाराज खूप काळजी घेत असत. श्री महाराज परगावी गेल्यावर धमणीतून उतरले म्हणजे स्वतःचं सामान स्वतः काढून घेत. कोणी घेणारा नसल्यास ते स्वतःचं सामान घरातही घेऊन जात. कोणत्याही प्रकारचा मोठेपणा श्री महाराजांच्या निर्मळ मनाला कधीच स्पर्श करू शकला नाही. पुढे पुढे राजाचे ऐश्वर्य त्यांना लाभले, परंतु त्याचा अहंकार त्यांना कधीच झाला नाही. सोबत आलेल्या शिष्य किंवा सेवेकऱ्याची ओळख ते घरमालकांना अत्यंत आपुलकीने करून देत. त्यामुळे घरमालक त्या माणसाला अत्यंत प्रेमाने व जिव्हाळ्याने वागवीत, त्यांच्याबद्दल आदर ठेवीत. तसेच श्री महाराज गाडीच्या बैलजोडीच्या चारा पाण्याची, दाण्याची त्यांना सावलीत बांधले की नाही, उन्हात थंडीत आहेत की गोठ्यात, त्याची स्वतः जातीने लक्ष घालून चौकशी करीत व असलेली उणीव घरमालकास सांगून भरून काढत. हे सर्व आठवले म्हणजे सर्व प्राणीमात्रांवर ते करीत असलेलं प्रेम पाहून आजही हृदय भरून येते. कधी कधी घरमालक स्वतःहून, महाराज, आपले बैल एवढ्या प्रवासाने थकले असतील, तेव्हा आता यांना येथेच विश्रांती घेऊ द्या व धमणीला आमचे बैल घेऊन जा म्हणून आग्रह करीत. महाराज बऱ्याच वेळा त्याप्रमाणे करीत, तर कधी महाराज स्वतःहून सांगून बैलांना विश्रांती मिळावी म्हणून दुसरी बैलजोडी घेऊन जात. तो परमात्मा रामराय सर्व भूतप्राणी मात्रात विद्यमान आहे अशी भावना झालेले श्री महाराजांसारखे संत सत्पुरुषच असा व्यवहार करू शकतात. बऱ्याच वेळा घरमालकांची मुले किंवा स्वतः घरमालक श्री महाराजांचा सहवास मिळतो म्हणून गाडी चालविण्याची सेवा करण्यासाठी बरोबर जात असत. गाडी चालवताना माळ हातात घेऊन जप करता येत नसला तरी मुखाने अखंड रामनाम घेण्यास महाराज सांगत असत. नामस्मरणावर त्यांचा फार कटाक्ष असे. सोबत आलेल्या भक्ताचे लक्ष इतर विषयांकडे धाव घेऊ नये म्हणून श्री महाराज त्यांना श्री रामरायाच्या, समर्थांच्या, श्री ब्रह्मचैतन्य रामानंद महाराजांच्या अनेक गोड, उद्बोधक व ज्याने नामनिष्ठा दृढ होईल अशा कथा सांगत असत. त्यांनी कथेतून मांडलेले शाश्वत सिद्धांत आणि दिलेले दृष्टांत अंतःकरणाचा ठाव घेत असत. श्री महाराज एखाद्या गावात मुक्कामास गेले किंवा गाडीतून उतरताना दिसताच त्यांना पाहणारी मंडळी ही बातमी गावातील दिसेल त्या मनुष्याला सांगून महाराजांच्या दर्शनास येत. सायंकाळची पूजा होऊन उपासना सुरू होईपर्यंत घरोघर श्री महाराज आल्याचा निरोप पोहोचवून दर्शनास भाविकांची गर्दी झालेली असे. श्री महाराज सर्वत्र समभाव ठेवून सर्वांवर सारखीच माया करीत असल्यामुळे सर्वांनाच श्री महाराजांबद्दल प्रेम व आदर वाटत होता. त्यामुळे सर्वच समाजातील मंडळी महाराजांच्या दर्शनास धावून येत असत. पूजा, आरती, उपासना झाल्यावर रात्री श्री महाराजांच्या प्रवचनासाठी मंडळी आवर्जून येत असत. गावातील अनेकांना श्री रामरायाची पूजा, नैवेद्य आपल्याकडे व्हावा असे वाटे. त्यावेळी श्री महाराज एक एक दिवस सर्वांना वाटून देत. श्री महाराज गावात असेपर्यंत गावातील मंडळी सर्व कामे दूर करून त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करीत. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचं आपल्या भक्तांवरील प्रेम आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.